नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. जसं तुम्ही वाचू शकत आहात की फक्त एकच परीक्षा द्या आणि सरकारी नोकरी मिळवा. अशी कोणती परीक्षा आहे जी म्हणजे अशी कोणती नोकरी आहे जी एकच परीक्षा दिली की आपल्याला लगेच मिळणार आहे? ठीक आहे नाही. तर सरळ सेवा अंतर्गत ज्या कोणत्याही परीक्षा येतात मित्रांनो, त्या सर्व आपल्याला एलिजिबली पास करता येतात. ओके, मी एलिजिबली हा शब्द वापरलाय. आपल्याला नेमकं मला काय सांगायचं आहे हे समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा काही प्रॉब्लेम्स ऍड्रेस करायचे आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आम्ही पैसे तर कमवतोय, बरोबर आहे. आम्हाला जॉब आहे, आमच्याकडे सिक्युरिटी आहे का, आपण हा विचार करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे प्रायव्हेट नोकरी ही सिक्युरिटीची असते का नाही, हा आपला मुद्दा नाहीये. आपला मुद्दा असा आहे की आता देशामध्ये ज्या प्रमाणात बेरोजगारी आहे त्या प्रमाणात आपण खरोखर त्या कॉम्पिटिशनसाठी, या स्पर्धेसाठी खरोखर कितपत कॅपेबल आहोत, असा आपला मुद्दा आहे, बरोबर आहे. आणि कसं असतं मित्रांनो, सगळं एका साईडला आणि सरकारी नोकरीची सिक्युरिटी एका साईडला. एम आय राईट? हो की नाही? त्यामुळे कसं असतं बघा, लक्षात घ्या, जेवढी मेहनत आपण प्रायव्हेट नोकरीमध्ये करतो है ना, तेवढीच मेहनत जर का सरकारी नोकरीमध्ये असेल तर सिक्युरिटी सेम मिळते, बरोबर. पण प्रायव्हेट नोकरीला खूप जास्त प्रेशर आहे, मग सरकारी नोकरीला नाहीये का? सरकारी नोकरीला सुद्धा प्रेशर आहे मित्रांनो. प्रेशरचा म्हणजे मुद्दा नाहीये. इम्पॉर्टंट काय असतं माहितीये का? सिक्युरिटी, बरोबर. आणि ही सिक्युरिटी तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये मिळते आणि ती मिळालेली जरी असली तरी ती टिकवावी आपल्याला लागते. तर ह्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आहेत, ती कशी टिकवायची किंवा काय आपला मुद्दा नाहीये. आपला मुद्दा असा आहे बघा, आपल्या घरातल्या आई बाबा, भाऊ बहीण, आत्या आजी, काका मामी, मावशा सगळ्यांची अशी इच्छा असते की सरकारी नोकरी लागावी, बरोबर आहे. घरोघरी एक तरी सरकारी अधिकारी निघावा. ओके, अशी म्हणजे आहे. आणि तशी योजना पण आहे, कारण की 75,000 पद या येत्या 2 वर्षामध्ये भरल्या गेली. म्हणजे 23 पासून ही सायकल बघा कशी सुरू झालेली आहे, हो की नाही. आणि ही हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये खूप साऱ्या विभागांच्या जागा निघालेल्या आहेत आणि त्या सगळ्या सरळ सेवा भरती अंतर्गत आहेत. तर त्यांचा अभ्यास कसा करायचा? ओके, आता कोणकोणते पेपर आहेत, कोणकोणत्या परीक्षा आहेत, कोणकोणती पदं आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा ज्याला आपण पॉप्युलरली ओळखत होतो ते पद म्हणजे तलाठी, बरोबर आहे. तलाठीला आता म्हटलं जातं ग्राम महसूल अधिकारी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक ल्युक्रेटिव्ह आवडतं पोस्ट येते म्हणजे ग्रामसेवक, ज्याला आता ग्रामपंचायत अधिकारी असं म्हटलं जातं. ओके, तर तलाठी व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं. ग्रामसेवक हवं असेल तर 12वी झाल्यावर सुद्धा कोणत्याही क्षेत्रातून, म्हणजे आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, त्या या तिन्ही क्षेत्रातून तुम्ही 12वी झालेले असाल, ओके. पण तुम्हाला किमान 60% गुण मिळाले असतील तर तुम्ही एलिजिबल असणार आहात ग्रामसेवकासाठी. तलाठीसाठी तुम्ही किमान ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. ओके, आता आमचं तर हे झालेलं आहे, आमचं 12वी झालेलं आहे आणि आम्ही पुढे करतोय, पण आम्हाला ग्रॅज्युएशन सकटच सरकारी नोकरी सिक्युअर करायची. ग्रामसेवकाचा अभ्यास करा, वनरक्षकाचा अभ्यास करा, वनसेवा आहे, कृषी सेवा आहे, असे खूप सारे घटक आहेत जे आपल्याला अभ्यास करून अचीव्ह करता येतात, ठीक आहे. म्हणूनच, आणि लक्षात घ्या, सरळ सेवा अंतर्गत जे काही वेगवेगळ्या परीक्षा होतात वेगवेगळ्या पदाच्या, एकतर आपण त्याला भीतो का? कारण की कॉम्पिटिशन लेवल खूप असते, ओके. कारण फॉर्म खूप जास्त येतात, अभ्यास करणारे विद्यार्थी तेवढे जास्त असतात. मग ते अभ्यास करणारे विद्यार्थी आणि आपण, आपल्यामध्ये काय डिफरन्स आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे, जो मी आता इथे डिस्कस करणार आहे, ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात घ्या बाळांनो, की अभ्यास काय करायचा आहे, ठीक आहे. नियोजन काय असलं पाहिजे, नेमके कोणते कोणते विषय कंपल्सरी सगळ्या पोस्टला आहेत, अशा काही बेसिक मुद्दे मी शोधून आणलेले आहेत. काही पात्रता आणलेल्या आहेत, वयोमर्यादा आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. लक्षात ठेवा, आता तुम्ही नोकरी करत आहात, ठीक आहे, किंवा तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्नात आहात आणि बाबा प्री द्यायची, मेन्स द्यायची, इंटरव्ह्यू द्यायचा, ते पद मोठं आहे, राईट. त्याच्यापेक्षा खालच्या पदावरती तुम्हाला जर का काम करायचं असेल आणि लवकरात लवकर अचीव्ह करून एक जागा सिक्युअर करायची असते. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, माझी 12वी झाली आहे किंवा माझं आता ग्रॅज्युएशन, 12वी जाऊन मी ग्रॅज्युएशन सुरू आहे आणि मला लवकरात लवकर एक सरकारी पद मिळवायचं असेल तर काय करायचं? तर त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लक्षात आलंय? सो लेट मी स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा कोणती कोणती पदं, तर एक गोष्ट लक्षात, पहिलं एक सांगते, ते आहे तलाठी, ज्याला आपण म्हटलं जातं ग्राम महसूल अधिकारी. एक आहे ग्रामसेवक, ज्याला आपण म्हणतो ग्रामपंचायत अधिकारी, ओके. त्याच्यानंतर कृषी सेवा आहे. कृषी सेवेतली वेगवेगळी पदं, जे म्हणजे सायन्स किंवा ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड मधले जे आहे त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर वनसेवा हे देखील आहे.
ओके, त्याच्यानंतर झेडपीच्या जागा आहेत. लक्षात घ्या, नगरपालिका, नगरपंचायत ह्या सगळ्या आहे. बघा, नगरपालिका या सगळ्या सरळ सेवा अंतर्गत आहेत बरं का. फक्त काय असतं तर लक्षात घ्या, प्रश्न पण वन लाईनरच असतात, कठीण प्रश्न नसतात. इम्पॉर्टंट काय आहे माहिती का, अभ्यासाचा आवाका किती कव्हर करताय ना हे इत्यादी. म्हणजे मी तुम्हाला हे पॉप्युलर पोस्ट लिहिलेले आहेत. ओके, महानगरपालिका पण लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आहे. याच्यासाठी आपल्या सगळ्यांची तडफड असते, आपल्या सगळ्यांची खूप अशी ओढाताण असते की आपल्याला एक पद मिळावं, आणि अट्रॅक्ट करणारी पदं सुद्धा हीच आहेत. ठीक आहे, तर ह्या पदांचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे पात्रता. पात्रता काय लागते. ओके, तर तुमची वयोमर्यादा, एक पात्रतेमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी सांगते. वय, ओके, तर बघा ह्या ज्या परीक्षा आहेत ना, यांचं वय आहे किमान 18 ते 38, 43 आणि 45. लक्षात आलं, 38, 43, 45 काय हे नीट समजून घ्या. किमान 18 वर्षापासून तुम्ही ग्रामसेवकाची पोस्ट भरू शकता, तुम्ही वनसेवेतली वनरक्षकाची भरू शकता. ओके, आता इथे बघा, म्हणजे बघा प्रत्येक पदानुसार तुम्हाला कोणकोणती पात्रता हवी आहे, काय काय अभ्यास आहे, याचे डिटेलिंग व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर टाकतोच आहे. अभ्यासक्रम काय असतो, अभ्यास कसा करायचा असतो, हे सुद्धा व्हिडिओ आपण टाकतो. पुढे जाण्याआधी एकदा चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. डन. ओके, दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की बघा 18 वर्ष किमान तुम्ही परीक्षा द्यायला सुरुवात करू शकता. जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्ही 38. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर का दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी 43 आहे, आणि तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त या कॅटेगरीत असाल तरी 45 आहे, आणि आरक्षण ओबीसी, एससी, एसटी, एनटी, ओके, या सगळ्यांसाठी जे आरक्षण आहे ते 43 आहे. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं आता तुमची कास्ट काय आहे हे तुमच्या, म्हणजे त्यानुसार तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. ओके, दुसरा महत्वाचा मुद्दा इथे येतो, ते म्हणजे वय झालं. पात्रतेतला दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे शिक्षण. ओके, आता वनसेवेची जी जागा आहे, वनरक्षक वगैरे, तर त्याला फक्त 10वीच हवं आहे. इनफॅक्ट ज्या लोकांचं फक्त 10वीच झालेलं आहे तेच लोक अप्लाय करू शकत आहेत. ग्रॅज्युएशन वाले लोक अप्लायच करू शकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला किमान 10वीच्या आधारे एमटीएसच्या जागा निघतात. बघा इथे मी लिहिलं नाहीये पण इथे लिहून ठेवते बघा, एमटीएस मल्टीटास्किंग स्टाफ. ओके, तो जो असतो वर्ग 4चा अधिकारी, त्याला सुद्धा किमान 10वीची पात्रता आहे. ओके, किमान 10वी ते पदवी. मग ह्याच्यामध्ये आता आम्ही हे करत आहोत काय, डिप्लोमा करत आहोत. तर बघा दोन गोष्टी आहे, आयदर ऑर आहे बरं का. वेगवेगळ्या सर्व्हिसला इंजिनियर चा 3 वर्षाचा डिप्लोमा. ओके, आणि जर का तुम्ही कृषी सेवेसाठी असाल तर ऑर आहे बरं का, कंपल्सरी नाहीये हे. ऑर आहे, मी तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट सांगत आहे काय असते ती. ओके, आणि त्याच्यानंतर कृषी सेवेचा 2 वर्षाचा कृषी 2 इयर डिप्लोमा. ओके, एवढे सगळे मुद्दे लक्षात आले. दोन गोष्टी, पात्रतेत तुम्ही बसत असालच आणि शिक्षण हेही तुमचं असेल. आता ह्याच्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा आहे, शिक्षण झालं, पात्रता झालं. ओके, कोण अप्लाय करू शकतं, ह्या दोन मुद्दे मी तुम्हाला इथे कव्हर करून दिलेले आहे. आता आहे की बेसिक गोष्टींचा आपल्याला अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, हे सगळ्याच परीक्षांसाठी अशीच पात्रता असते. ह्याच्यामध्ये जी काही ऍड येते ना, नोटिफिकेशन येतं एक्झामचं, त्या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो ह्या सगळ्या ज्या अटी असतात ते सांगतात, पण पॉप्युलरली हेच आहे. गॉट इट, क्लिअर. ओके, आता ह्याच्यानंतर बघा तुम्हाला हे मिळतं, काय म्हणतात त्याला, एकच मिनिट, प्रमोशन्स. ओके, आता तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते, तलाठीचं प्रमोशन, तलाठी जी व्यक्ती आहे ती साधारणपणे बीडीओच्या पोस्टला रिटायर होते. ओके, आणि ग्रामसेवक सुद्धा बीडीओच्या पोस्टला, म्हणजे बघा तलाठी जर आपण झाले महसूल अधिकारी, सॉरी, ते बीडीओच्या पोस्टला रिटायर होत आहेत. ओके, तसंच तलाठीचं पण, ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत ना बाळांनो, ह्याच्या प्रत्येक 10 वर्षांनी तुम्हाला प्रमोशन काय आहे,
एव्हरी 10 years विथ प्रमोशन. म्हणजे लक्षात घ्या, एखादा व्यक्ती 2025च्या ऍड मध्ये झालाय तर त्याला 2035चं प्रमोशन आहे, त्याच्यानंतर 2045 आहे, मग 2055 आहे आणि 2065चं आहे. एवढं मॅक्सिमम मिळणार आहे, त्याच्यावर प्रमोशन मिळत नाही. आणि याची पगाराची जी स्केल आहे ना बाळांनो, सॅलरी स्केल, पगाराची, ओके, सॅलरी, ती सरकारी खात्यांमध्ये, लक्षात घ्या माझे शब्द, ही सुरू कुठून होते माहिती का? S8. S8 हा कोड आहे. S8 हा कोड आहे, लक्षात घ्या. ही म्हणजे ह्याची जी स्टार्टिंग आहे ना मित्रांनो, ही 20,000 ते 81,000 एवढी आहे. मी कॉमनली तुम्हाला हे मुद्दे सांगत आहेत. आता 20,000 स्टार्टिंग म्हणजे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये टीए डीए वगैरे बऱ्याचशा पर्क्स अलाउन्सेस असतात, ते सगळे करून साधारणपणे 35,000 रुपये इनिशियली या सगळ्या पदांना तुमच्या हातात मिळेल. आणि जसं जसं म्हणजे रिटायरमेंट पर्यंत तुम्ही किती प्रमोशन्स घेतात, मी असं समजते की तुम्ही 3 प्रमोशन्स घेतलेले आहे, तर 3 प्रमोशन पर्यंत तुमची सॅलरी ही साधारणपणे 1,57,000 या दरम्यान पोहोचते. म्हणजे 1.5 लाखाच्या सॅलरी पर्यंत तुम्ही पोहोचता. आता हे कशावरनं? तर हे आहे 7व्या वेतन आयोगानुसार मी सांगत आहे. ओके, म्हणजे विचार करा, तुम्ही रिटायर होईपर्यंत किमान 8, 9, 10वं वेतन आयोग कदाचित तुम्हाला लागू शकतं. बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून एकच, म्हणजे हे का सांगतेय, म्हणजे तुम्हाला तुम्ही कदाचित प्रायव्हेट जॉब करून सुद्धा एवढ्या मोठ्या पदावर पोहोचणार आहात, पण मॅटर कशाचा आहे? सिक्युरिटीचा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, जे तुम्हाला इथे आहे. बरोबर आहे. जे तुम्हाला खाजगी नोकरीमध्ये मिळत नाही ते तुम्हाला इथे मिळत आहे. ओके, आता हे सगळं तर लक्षात आलं. मॅडम आम्ही तयार आहोत, आम्हाला करायचंच आहे, आम्हाला कुठचे तरी एक पद, आम्ही सुरुवात कशी करू असा प्रश्न आहे. असेल तर कमेंटमध्ये लगेच टाका, मी तुम्हाला आता पुढचं उत्तर देणार आहे. कोण कोण तयार आहे या गोष्टीसाठी? ओके, आता काय असतं बघा, कोणताही घटक असू द्या, कोणतीही पद असू द्या, कोणताही पेपर असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक लेवलला एक गोष्ट येते, ते म्हणजे कोणते विषय. 4 विषयाला धोकाच द्यायचा नाही. पहिला आहे मराठी, दुसरा आहे इंग्रजी, तिसरा आहे सामान्य ज्ञान, चौथा आहे बौद्धिक चाचणी. मी इथे बुद्धिमत्ता चाचणी लिहिलंय, इथे बुद्धिमत्ता प्लस अंकगणित. लक्षात येते? हे 4 विषय कॉमन आहेत. आता सामान्य ज्ञान मध्ये काय काय येतं? इथे येतं इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी. लक्षात येते? हे सगळे आहे तुमचं बेसिक. आता काही परीक्षा जसं आहे त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, तर काही तांत्रिक घटक टाकलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तलाठी म्हटलं तर तलाठीला बाळांनो एवढाच अभ्यास आहे, ह्याच्या पलीकडे तलाठी नाही. आता ग्रामसेवक म्हटलं, फक्त काय असतं, विषयानुरूप आहे ना बाळांनो, मार्क वर्ग जास्त आहे. तलाठीला प्रत्येक विषयाला 25 मार्क आहे. ठीक आहे. आता हेच तुम्ही पोलीस भरतीमध्ये गेला तर पोलीस भरतीला फिजिकल टेस्ट असते, पण पोलीस भरतीला इंग्रजी विषय नाहीये. तिथे काय आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 50 मार्कांसाठी आलेले आहे, म्हणजे 50 प्रश्नांसाठी आलेले आहे. लक्षात येते? तर ग्रामसेवक जर का म्हणाला तर ग्रामसेवकाला हे सगळे प्रश्न फक्त 15-15 येतात आणि 15 चोक 60, मग 40 प्रश्न हे तांत्रिक घटकावर येतात. तांत्रिक घटक ग्रामसेवकाचे हे कृषी रिलेटेड, पर्यावरण रिलेटेड, ग्रामसेवेच्या रिलेटेड हे सगळे घटक तिथे ऍड केलेले असतात. लक्षात येते? आता वनसेवेमध्ये गेलं तर तिकडे सुद्धा 20 मार्काचं वेगळं टाकलेलं आहे. ठीक आहे. आता पीडब्ल्यूडीच्या जागा निघतात, ओके, म्हणजे पब्लिक वेलफेअर डिपार्टमेंट, तर त्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे त्यांनी, तर 70% अभ्यासक्रम हाच आहे, 30% अभ्यासक्रम त्यांनी त्यांचा वेगळा टाकलेला आहे. इंजिनिअरिंगच्या ज्या वेगवेगळ्या जागा निघतात तिथे सुद्धा जवळजवळ 50% पोर्शन आहे, 50% त्यांचा पोर्शन आहे. म्हणजे लक्षात घ्या, कोणत्याही परीक्षेची तयारी करा, पण त्याला पहिलं याची जोड द्या.
समजतं? ह्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. या 4 विषयांशिवाय म्हणजे ह्या 4 घटकांशिवाय तुम्हाला नाहीये. त्यामुळे एकच नोकरी करायची असेल म्हणजे एकच परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवायची असेल तर हे विसरू नका की आम्हाला हा अभ्यास करायचाच आहे. समजलं? आता पदांची तुम्हाला माहिती सांगितली, पात्रता सांगितली, वय सांगितलं, तुम्हाला पगार कसा असतो ते सांगितलं, तुम्हाला प्रमोशन कसं मिळतं तेही देखील सांगितलं. त्याच्यासोबत कोणते बेसिक सब्जेक्ट्स आहेत ते सांगितलं. याच्यासोबत आणखीन एक गोष्ट सांगते, जशा जशा नवीन नवीन ऍड येणार आहेत त्या ऍड तुम्हाला त्याचं सखोल विश्लेषण, त्या जाहिरातीचं, त्या पदाचं सखोल विश्लेषण, त्याची काय रिक्वायरमेंट आहे. हा, याच्यासोबत मला एक मुद्दा सांगायचा होता, कागदपत्र. माझ्या डोक्यातून स्किप झाला, सॉरी. कागदपत्र तर लक्षात घ्या, तुमचा जन्म दाखला पाहिजे, शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. जर का तुम्ही रिझर्वेशनशी बिलॉंग म्हणजे राखीव गटात असाल तर त्याचं पाहिजे, नॉन क्रिमी लेअर पाहिजे. लक्षात घ्या, हे बेसिक आहे. आणि ह्याच्यासोबत डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात याचा दाखला, हे 5 दाखले तयार करून ठेवा. त्याच्या अनुषंगाने सगळी तयारी करून ठेवा. पुन्हा एकदा सांगते बघा, आधार कार्ड आपलं आहे, बरोबर आहे, शाळा सोडल्याचा दाखला, ओळखपत्र ज्याला म्हटलं जातं, शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर आपले पदवीचे किंवा 12वीचे किंवा शैक्षणिक कागदपत्र जे काही आहे ते सगळे लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअर लागणार आहे जर का तुम्ही कुठच्या कास्टला बिलॉंग करत असाल तर. लक्षात येते? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तयार करून ठेवायच्या. आणि हे जे बेसिक प्रिपरेशन आहे, अभ्यास सुरू करा आणि तुमची जी काही अडचण असेल ते कमेंट सेक्शन मध्ये टाका. आम्ही नक्कीच त्याचं रिझोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचवू. ठीक आहे? पुन्हा एकदा जाण्याआधी एकदा रिमाइंड करत आहे, चॅनलला सबस्क्राईब केलंय का बघा, बेल आयकॉन प्रेस केलंय का, लगेच हे करा. आणि अशाच विविध पदांच्या माहितीसाठी तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल. अभ्यास कसा करायचा, कसं काय म्हणतात ना, कोणत्या विषयाला कोणतं पुस्तक वापरायचं, किती वेळ अभ्यास करायचा, जॉब करून आम्ही कसा अभ्यास करू, हे सगळं तुम्हाला 1-to-1 मेंटरशिप मध्ये अवेलेबल आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर लगेचच ऍप डाउनलोड करायचं. बघा, डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, करिअर ऑर्बिट अकॅडमी. ठीक आहे? त्या ऍप डाउनलोड करा आणि तिथे विविध जागा आहेत, आपल्या विविध काय म्हणतात त्याला, बॅचेस आहेत. तुम्हाला जी बॅच आवडेल पटेल ती तुम्ही जॉईन करून ठेवा. ठीक आहे? सगळ्यात आधी तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर प्लीज फील फ्री टू कॉल अस. तिथे नंबर सुद्धा सरांचा दिलेला आहे. आलंय लक्षात? सो आता मी इथे थांबते. तुमचे डाऊट्स मोस्ट वेलकम. ओके? आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. जय हिंद.